हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाखा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि आपल्याला बघायला मिळणार आहेत आम्ही काय काय धमाल केली, काय काय मज्जा केली। इथून पुढचे काही दिवस आम्ही घरीच असणार आहे, तर त्यामुळे स्टे ट्यून। हा असणार आहे फुल फॅमिली ब्लॉग विथ फन। गेली 5 वर्ष झाले याच रूटने प्रवास करते, पण ही घटप्रभा नदी फक्त पावसाळ्यातच ओथंडून वाहताना दिसायची आणि ऐन एप्रिलमध्ये जेव्हा कडाक्याचा उकाडा आणि दुष्काळ पडलेला असताना इथे कसं काय पाणी आहे याचं उत्तर फक्त इथले नेतेच देऊ शकतात। आणि हा पुढे काय ड्रामा सुरू आहे हा आता तुम्हाला थोड्या वेळातच कळेल। करू नको। मूवी बघत बघत रडायचं चालू आहे। ह्याला मी गेली 14 वर्ष झालं ओळखते, मला चांगलं माहिती आहे हा प्रत्येक मूवी बघते मी रडते प्रत्येक। इतक्या वर्ष झालं आम्ही बंगलोर वरून गावी येतोय आणि इतक्या वर्ष झालं प्रवास करतोय, पण पहिल्यांदा असं झालंय की आम्ही डायरेक्ट सांगली स्टेशनला आलेलो आहे, कारण गाडीच झालेली आहे बेंगलोर ते सांगली। कसं वाटतंय प्रदीप तुला? खूपच मस्त वाटत आहे, कारण भारी येत होते आणि आता फर्स्ट टाइम सांगलीला आम्ही उतरलेलो आहे। इथून आमच्या घरी जायला जवळच आहे आणि सेम टाइम मध्ये आम्ही पोहोचलोय। खूप भारी वाटते, खूप म्हणजे खूप भारी। आम्ही घरी पोहोचलो त्याच्या नेक्स्ट डेच होता गुढीपाडवा, तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आमच्या घरी कसा गुढीपाडवा आम्ही सेलिब्रेट केला त्याचं एक छोटीशी क्लिप मी इथे टाकत आहे, तर तुमच्या घरी पण असाच होतो का मला कमेंट करून नक्की सांगा। रांगोळी काढायला लागले उचल। तर बघा तुम्ही आता बघू शकता ही रांगोळी कशी काढली विशाखाने। लावू का? लागलं का? मस्त लागलाय। गुढीचं तोंड इकडे नाही आहे, हा एक साइड पाहिजे। आई उदबत्ती उचलला होती, पायाला लागल। रांगोळी फक्त बघ, रांगोळी जाऊ दे, त्याच्यावर ऑलरेडी पाणी गेले सगळं। काय केलंस प्रदीप? एवढी मेहनत वाया गेली माझी। खूप छान केलं होतंस। कोणी खराब केलं? असं मध्ये डिझाईन केली होती मी, फक्त ते गणपतीला अभिषेक करताना गणपतीच्या आंघोळीचं पाणी तिकडे गेलं रांगोळी। झालेलं आहे।
आमची सकाळी गुढी उभा करण्याची पूजा संपली आणि त्यानंतर मी काही शूट करू शकले नाही आणि डायरेक्ट गुढी उतरताना जी पूजा असते ती बघा. आता काय झालं माहितीये, तू येऊपर्यंत अगरबत्ती संपली. अगरबत्ती संपली खरंच काय? सकाळी आम्ही नटून तटून होतो, आता संध्याकाळी झोपा काढून पोळ्या खाऊन सुस्तावलं होतं दुपारी. तुळशी लावायला दे आता. आपल्या गुढीला आपण खूपच साखर दिलेली आहे. डायबिटीज होऊ नये. सकाळी पण साखरेचे माळे दिल्या, आता साखरेची वाटी दिल्या, शेवया दिल्या, शेवाय दिल्या, पोळ्या दिल्या. हो हळू हळू हळू. सगळ्यात पहिला आमची गुढी उभारली होती. सगळ्यात पहिला आमचीच गुढी खाली येते. येत आहे. असंच पाठीमागे जा. तिरकी कर, तिरकी कर, तिरकी कर, तिरकी कर, तिरकी कर. डोकं फुटणार पटकन. लहानपणी ह्याच्यासाठी भांडायचो, लिटरली भांडायचो ह्याच्यासाठी. आता याचं महत्वच नाही राहिलं आपल्यासाठी. गोड हा आपण खात नाही म्हणून तेच सांगाले. आधी लहान असताना अशी पण मिळायला लागलं आता. खंडू आलेला आहे. खंडू साखर खात नाहीस तू, सिक्युरिटी गार्ड आहे तो. सिक्युरिटी गार्ड. त्यांचं घर इथं आहे आणि हा झोपतो इथं, खायला इथं, बसायला इथं आणि रक्षण पण करतोय. इकडे तिकडे करतोय. गल्लीत कोणाला या रस्त्याला कोणाला येऊन देत नाही. मला अनएक्सपेक्टेड गिफ्ट मिळालेलं आहे. मी अनबॉक्सिंग केलंय, दाखवते आता. आणि हे अक्षतानी दादाकडून मिळाले. तर ह्या इयरिंग्स आहेत यात. आता मी घालते. डेली यूजला मस्त आहेत ना? कशा दिसतात? छान, मला पण आवडल्या. मस्त आहे, चांगले त्यांचे प्रोडक्ट. म्हणजे मी वेबसाईटवर पण बघितलं ना, मस्त. मंगळसूत्र वगैरे पण छान आहेत. ट्राय करूया लवकरच. आणि हे गिफ्ट माझ्याकडून अक्षताला आहे. ऍक्च्युली सरप्राईज द्यायचं होतं, पण नावासकटच त्यांनी रॅप करून पाठवलं म्हणल्यावर काही सरप्राईज राहिलेलं नाही. आता हे अनबॉक्सिंग करून बघूया तिला आवडतंय का. हे घे अक्षता. थँक्यू. मोठी आहे जरा. मी पहिला हे चेक केलं होतं साईज, कारण टोडलर बरोबर आहेत म्हणल्यावर काही ना काहीतरी सामान स्टफ करायलाच लागते कुठं जायचं म्हणलं की. थँक्यू. डन. बाहेर फिरायला गेलो ना तर एखाद्या बॅगेत ते बाकीचं सामान आणि थोडंफार असते ते हातात. असं माझ्याकडे ऑलरेडी निळ्यामधली शेड आहे ना, ती हिने अश्विनीनं मला गिफ्ट केलेली. आणि आता बघा हॅपीनेस किती ओव्हरलोडेड झालेला आहे. कसं दादा कसा डान्स करतोय.
असं आयटीत काय असते तुझ्याकडे? चांगला दिसतोय ना? मला तर आवडला. मला पण खूप आवडला. तिथे घ्यायलाच तयार नाही म्हणे मला आवडला नाही. तो दुसरा कलर एक होता, छान होता, पण त्याच्यावर ही लखनवी वर्कच उठून दिसत नव्हतं. इथे मम्मीला नक्की काय म्हणायचं होतं हे कळालं असेल तर मला नक्की कॉमेंट करा. त्याच्यात ते असं ह्याच्यात हे बी नाही, पाकच असं होता, त्यात पांढरं उठून दिसत नव्हतं. फायनली तिने डिसाईड केलंय की अॅनिव्हर्सरीला घालणार आहे. सगळ्यांचं असं निवांत चिल काम चालू आहे. सगळ्यात चिल माणूस हा आहे. क्युटी क्युटी झोप आली आता. ए हा, ह्यांनी पण छान रांगोळी काढली होती काल. मला अनफॉर्च्युनेटली अजिबात रांगोळी काढता येत नाही. नाईस. मग मी कसं वाटलं ड्रेस तुला? आम्हाला तर आवडलं, मीच पसंत केला होता. ओके. आज थोडीशी सिल्वर शॉपिंग केलेली आहे आणि मी हे घेतलेलं आहे, ह्याला काय म्हणतात, सॉरी अँकलेट घेतलेला आहे. आणि ह्या जोडव्या पण मी आज घेतल्या. नॉर्मलच आहेत पण ह्या हर्ट नाही होणार, प्लेन आहेत फिनिशिंग, त्यामुळे चांगलं वाटलं. आणि आता मी हे पण घालते. तर खूप दिवसापासून माझी इच्छा होती, हे अँकलेट मला पाहिजे होतं. तो दोरा कट करा. हां, आता हे काढून टाकूया फायनली. ये कसं वाटतंय? मस्त आहे, नाजूक, सिंपल, चांगलं वाटतंय ना? होय.